नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजच्या या व्हिडिओचा जो विषय आहे त्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज। या व्हिडिओचा विषय आहे की सचिन किरच महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज। आता महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज ही काय संकल्पना आहे, ही काय कन्सेप्ट आहे, तर महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज या नावाने मी एक पुस्तकही लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज सचिन किरच महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज या नावाने एक संस्था पण काढलेली आहे। या संस्थेचा उद्देश काय आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला स्टॉक मार्केटमध्ये कसा तो इन्व्हॉल्व होईल। महाराष्ट्राचं इकॉनॉमिकल पोटेन्शियल स्ट्रॉंग आहे। मुंबई ही फक्त भारताची किंवा आशिया खंडाची राजधानी नाही। मुंबईचा स्टॉक मार्केट हा आशिया खंडातील सर्वात जुना स्टॉक मार्केट आहे। संपूर्ण युरोप जो फ्लोरिश झालेला आहे, युरोपाची जी भरभराट झालेली आहे, जी आर्थिक समृद्धी आहे ती मुंबई या शहरामुळे। तर मुंबई शहराचं जे एक इकॉनॉमिकल पोटेन्शियल आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज हा जो एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे तो मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE हे दोन बायफर्केट, हे मुंबईचे स्टॉक एक्सचेंज आहेत, हे दोन बायफर्केट झालेले आहेत। हे दोन एकत्र असते तर मुंबई आज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्टॉक मार्केट हा फर्स्ट रँकला आला असता, परंतु ते त्यांचं विभाजन झाल्यामुळे दोन ठिकाणी वित्तीय केंद्र डिवाइड झाल्यामुळे मुंबई शहराचं जे आर्थिक स्थान आहे ते तसं अबाधितच आहे, परंतु त्याला जागतिक आर्थिक राजधानी हे जे मुंबई शहराचं जे एक स्थान आहे ते स्थान मिळवून देण्यासाठी हा महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज काम करतोय। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज हा पर्टिक्युलरली मराठी माणसाचा स्टॉक एक्सचेंज आणि या प्रोजेक्ट थ्रू जे महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत, जे शेतकरी मित्र आहेत, नीट लक्षात ठेवा, जमीन ही त्यांची अस्मिता आहे, त्यांची परंपरा, पिढी जात त्यांनी त्या जमिनीची सेवा केलेली। ही जमीन म्हणजे एक प्रकारे त्यांची आईच आहे आणि जमीन विकण्यासारखा मूर्खपणा या जगात दुसरा कुठलाही नाही। जमीन विकण्यासारखा सर्वात जगामध्ये सोन्याला इक्विव्हॅलेंट अशी जर कुठली गोष्ट असेल तर ती जमीन आहे। तर या शेतकरी बांधवांनी अनेक वर्ष कष्ट करत ही जमीन त्यांनी सांभाळलेली आहे। तर या जमिनीचे मालक हे शेतकरीच राहतील कायमस्वरूपी, या जमिनीचे मालक शेतकरीच राहतील कायमस्वरूपी आणि त्याचबरोबर ते कंपन्यांचे मालकही कसे होतील याविषयी महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे, त्यांना सपोर्ट करणार आहे। तर याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। त्या पुस्तकाचं नावच आहे सचिन किरच महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज। तर हा एक प्रोजेक्ट आहे, हा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे, हा मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी बांधवांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी की शेतकरी आता MCX जे आहे ना, मल्टी कमोडिटी एक्सचेंज, हे ॲक्च्युली शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं आहे। NSEDX म्हणजे शेतकरी माल पिकवतो पण शेतकऱ्याला मालाचं भाव करण्याचा अधिकार नाही, सिस्टीम आहे ती। मग त्या सिस्टीममध्ये शेतकरी इन्व्हॉल्व पाहिजे, शेतकऱ्यालाच ठरवलं पाहिजे की त्याला एक योग्य भाव भेटला पाहिजे। मग त्यासाठी असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत हे महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज राबवणार आहे। तर वाचकांनी, महाराष्ट्रातील जनतेने, सरकारने, भारतातील जनतेने या प्रोजेक्टची इंट्रोडक्शन आहे त्या प्रोजेक्टबद्दल, तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। तर वाचकांनी पुस्तक वाचावं। त्या पुस्तकाचं नाव अर्थातच सचिन किरच महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज हे आहे आणि त्याच्याविषयी प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती। थँक्यू, धन्यवाद।